नमस्कार. महाटीट परीक्षेच्या तयारीसाठीच्या आपल्या खास मार्गदर्शन सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अन्न घटक हा विषय एकदम सोपा करून शिकणार आहोत. असा शिकणार आहोत की परीक्षेत यावर कोणताही प्रश्न आला तरी तो आपण आत्मविश्वासाने सोडवू शकू. माझ्या सर्व भावी शिक्षक मित्रांनो, आपलं ध्येय एकच आहे, महाटीएटी परीक्षेत घवघवीत यश मिळवणं. आणि त्यासाठी प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे. म्हणूनच अन्न घटक हा विषय आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो. तर मग चला थेट तयारीलाच लागूया. चला तर सुरुवात करूया आपल्या शरीराच्या सगळ्यात महत्त्वाच्या इंधनापासून. हो, मी बोलतोय कर्बोदकांबद्दल. शरीराला ऊर्जा देणारा हा मुख्य स्रोत आहे आणि परीक्षेत यावर प्रश्न असतोच असतो. मग ही कर्बोदके म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत ऊर्जेचे छोटे छोटे पॅकेट्स जे आपल्याला पिष्टमय पदार्थांमधनं मिळतात. म्हणूनच त्यांना ऊर्जादायी पोषक तत्वे असंही म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त ऊर्जाच देत नाहीत तर शरीराच्या अनेक कामांसाठी खूप आवश्यक असतात. ही बेसिक संकल्पना डोक्यात एकदम पक्की बसलीच पाहिजे. आता गंमत अशी आहे की कर्बोदके हा एक मोठा गट आहे आणि परीक्षेमध्ये आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी याच्या आतल्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण याचे 3 मुख्य प्रकार म्हणजे पिष्ठ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ हे एक एक करून आणि व्यवस्थित समजून घेणार आहोत. म्हणजे आपला एकही मार्क जाणार नाही. चला वळूया पहिल्या प्रकाराकडे, तो म्हणजे पिष्ठ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टार्च म्हणतो. आणि हो, यावर आधारित एक अतिशय महत्त्वाची प्रात्यक्षिक चाचणी आहे जी परीक्षेत हमखास विचारली जाते. ती म्हणजे आयोडीन चाचणी. आता विचार करा, तुम्ही वर्गात आहात आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलाय, बटाट्यामध्ये पिष्ट आहे हे कसं सिद्ध कराल? हा प्रश्न जसाच्या तसा तुमच्या टेटच्या पेपरमध्ये येऊ शकतो. चला तर मग पाहूया याचं अचूक उत्तर काय आहे. याचं उत्तर एका सोप्या प्रयोगात आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिली, बटाट्याची एक कापलेली फोड घ्यायची. दुसरी, त्यावर आयोडीनचे 4-5 थेंब टाकायचे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे रंगात काय बदल होतोय हे अगदी निरखून बघायचं. आणि हे बघा, जादू झाली. आयोडीन टाकल्या टाकल्या बटाट्याचा रंग काळसर निळा झाला. हाच तो पुरावा आहे. जिथे पिष्ट आणि आयोडीन एकत्र येतात तिथे हा काळसर निळा रंग तयार होतोच. परीक्षेसाठी हा रंगबदल लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता परीक्षेत पिष्टाचे स्रोत ओळखायला सांगतात. त्यामुळे ही यादी नीट लक्षात ठेवा. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ म्हणजे आपली सगळी तृणधान्य आणि सोबत साबुदाणा आणि आपला लाडका बटाटा यावर हमखास बहुपर्यायी प्रश्न येतो. कर्बोदकांचा दुसरा प्रकार म्हणजे शर्करा किंवा सोप्या भाषेत साखर. पिष्ठ आणि शर्करेमध्ये एक मोठा फरक आहे. पिष्ठ ऊर्जा देतं, पण शर्करा आपल्याला एकदम इन्स्टंट म्हणजे जलद ऊर्जा देते. शर्करेची व्याख्या अगदी सोपी आहे. हा कर्बोदकाचा तो प्रकार आहे जो चवीला गोड लागतो आणि शरीराला पटकन ताकद देतो. बघा ना, आपल्याला जेव्हा खूप थकल्यासारखं वाटतं तेव्हा काहीतरी गोड खाल्लं की कसं एकदम फ्रेश वाटतं, ते याचमुळे. मग ही शर्करा मिळते कुठून? तर मुख्यत्वे नैसर्गिक गोड पदार्थांमधून, जसं की पिकलेली फळं, केळी, चिकू, आंबा. याशिवाय मध, दूध आणि गूळ हे सुद्धा शर्करेचे उत्तम स्रोत आहेत. आता परीक्षक काय करू शकतात? ते पिष्ट आणि शर्करेचे स्रोत एकत्र करून वेगळा शब्द ओळखा असा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे ही उदाहरणं डोक्यात फिट बसवा. आता आपण कर्बोदकांच्या तिसऱ्या आणि जरा हटके प्रकाराकडे वळूया. तो म्हणजे तंतुमय पदार्थ किंवा फायबर. याचं काम ऊर्जा देण्याचं नाहीये, पण ते तितकंच महत्त्वाचं आहे. आता एकदम सावध व्हा, कारण हा तो मुद्दा आहे जिथे परीक्षक हमखास प्रश्न टाकून आपल्याला गोंधळात टाकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे इकडे पूर्ण लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तंतुमय पदार्थ हे कर्बोदक असूनही आपल्या शरीर त्यांना पचवून ऊर्जा मिळवू शकत नाही. मग त्यांचा उपयोग काय? तर ते आपल्या पचनसंस्थेसाठी ट्रॅफिक पोलिसचं काम करतात. म्हणजे अन्न पुढे ढकलतात आणि पचनक्रिया एकदम सुरळीत ठेवतात. हा फरक लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आपल्याला मिळतं कुठून? तर सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळांच्या साली, तृणधान्ये आणि कडधान्यांमधून. थोडक्यात सांगायचं तर निसर्गाने दिलेल्या चोथायुक्त पदार्थांमध्ये फायबर भरपूर असतं. चला एक छोटासा प्रश्न सोडवूया. विचार करा, असा कोणता घटक आहे जो ऊर्जा देत नाही पण पचनासाठी मात्र खूप आवश्यक आहे? पर्याय आहेत पिष्ट, शर्करा की तंतुमय पदार्थ. बरोबर ओळखलत, उत्तर आहे तंतुमय पदार्थ.
जर तुमचं उत्तर हेच असेल तर ही संकल्पना तुम्हाला उत्तमरित्या समजली आहे. तर आतापर्यंत आपण कर्बोदकांचे तिन्ही प्रकार पाहिले: पिष्ठ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ. आता या सगळ्या ज्ञानाला एकत्र वापरून एका शेवटच्या आव्हानासाठी तयार होऊया. हे आव्हान तुमची तयारी आणखी पक्की करेल. बघा, ही स्लाइड म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशीची रिव्हिजन आहे. सगळी माहिती एकाच ठिकाणी. पिष्ठ म्हणजे साठवलेली ऊर्जा, जी धान्यातून मिळते. शर्करा म्हणजे जलद ऊर्जा, जी फळांमधून मिळते. आणि तंतुमय पदार्थ म्हणजे पचनाला मदत, जी भाज्यांमधून मिळते. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा, रिव्हिजनसाठी नक्की कामी येईल. आणि आता शेवटचं आव्हान. एक खेळाडू आहे, त्याला शर्यतीत पळायचं आहे. तो एक केळं खातो आणि एक उकडलेला बटाटा. आता विचार करा, त्याला यातून काय मिळेल? केळ्यामधून मिळेल इन्स्टंट एनर्जी म्हणजेच शर्करा, आणि बटाट्यामधून मिळेल जास्त वेळ टिकणारी ऊर्जा म्हणजेच पिष्ठ. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे क, पिष्ठ आणि शर्करा. जर तुमचं ही उत्तर हेच आलं असेल तर तुमची तयारी एकदम योग्य दिशेने सुरू आहे असं समजा. पुढच्या भागात आपण प्रथिनांबद्दल शिकूया. तोपर्यंत नमस्कार. माझ्या सर्व भावी शिक्षक मित्रांचं या खास अभ्यास सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेट परीक्षेमधला एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे पोषणशास्त्र. चला तर मग तयारीला लागूया आणि हा विषय एकदम सोपा करून टाकूया. बघा, आज आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी म्हणजे टेटसाठी पोषण या घटकावर आपल्याला अशी काही पकड मिळवायची आहे की परीक्षेत कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला अवघड वाटायला नको. आपण प्रत्येक गोष्ट नीट समजून घेऊया. चला जरा या तक्त्याकडे बघा. इथे आपल्याला 3 मुख्य अन्न घटक दिसतायत: कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. आज आपण यातल्या स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांवर जास्त लक्ष देणार आहोत, कारण परीक्षेसाठी हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे आहेत. हा तक्ता म्हणजे असं समजा की आपल्या आजच्या अभ्यासाचा पाया आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या घटकापासून. तो म्हणजे स्निग्ध पदार्थ. यावर परीक्षेत हमखास प्रश्न असतो, त्यामुळे जरा इकडे विशेष लक्ष द्या हं. तर मग हे स्निग्ध पदार्थ म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असे अन्न घटक आहेत जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. आणि गंमत म्हणजे कर्बोदकांपेक्षाही जास्त ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थांमधनं मिळते. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपलं शरीर गरजेनुसार अन्नामधून चरबी तयारही करतं. आता हे चित्र बघा. इथे एक सोपी पण खूप महत्त्वाची गोष्ट दाखवली आहे. स्निग्ध पदार्थ कसे ओळखायचे त्याची ही एक छोटीशी टेस्ट आहे. एखाद्या पदार्थाला कागदावर घासलं आणि तो कागद अर्धपारदर्शक म्हणजे तेलकट असा झाला तर समजायचं की त्यात स्निग्ध पदार्थ आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, स्निग्ध पदार्थ ओळखण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? लक्षात राहील ना? आणि हे स्निग्ध पदार्थ मिळतात तरी कुठून? आपल्या रोजच्या जेवणातूनच. जसं की तूप, तेल, लोणी, शेंगदाणे हे सगळे स्निग्ध पदार्थांचे उत्तम स्रोत आहेत. परीक्षेत स्रोतांवर आधारित प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. स्निग्ध पदार्थांची कामं काय आहेत? परीक्षेसाठी एक एक मुद्दा महत्त्वाचा आहे. पहिलं, ऊर्जा देणं. दुसरा, त्वचेखाली चरबीचा एक थर तयार करणं. तिसरं, आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार देणं. आणि चौथं, शरीरातली उष्णता बाहेर जाण्यापासून रोखणं, म्हणजे एक प्रकारे इन्सुलेटरचं काम करणं. या प्रत्येक मुद्द्यावर एक प्रश्न तयार होऊ शकतो. चला थोडं डोकं चालवूया. हा एक उपयोजित प्रश्न आहे, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या निरीक्षणावर आधारित. असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. कधी पाहिलंय का असं? विचार करा, याच्या मागे काय वैज्ञानिक कारण असेल? याचं उत्तर आपल्या आधीच्या मुद्द्यांमध्येच दडले. बघा, लाकूड आणि पोती ही उष्णतारोधक असतात, म्हणजे ती उष्णता सहजासहजी आरपार जाऊ देत नाहीत. त्यामुळे कुत्र्याच्या शरीरातली उष्णता बाहेर जात नाही. आणि ही उष्णता टिकवून ठेवण्याचं काम कोण करतं? तर त्याच्या त्वचेखालील चरबीचा थर. पाहिलंत, विज्ञान आपल्या अवतीभवतीच आहे. ठीक आहे, तर स्निग्ध पदार्थांबद्दल आपण पाहिलं. आता वळूया शरीराच्या बांधणीसाठी लागणाऱ्या दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे, आणि तो म्हणजे प्रथिने. जसं घर बांधायला विटा लागतात तसंच शरीर बांधायला प्रथिनं लागतात. तर प्रथिने म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत ती आपल्या शरीराची बांधकाम सामग्री आहे. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीराची जी सतत झीज होत असते ती भरून काढण्यासाठी प्रथिने खूप गरजेची असतात. हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बरं, मग प्रथिने मिळतात कुठून? चित्रात बघा, सगळी उत्तरं आहेत. सगळ्या प्रकारची कडधान्ये,
डाळी, शेंगदाणे, दूध आणि दुधाचे पदार्थ जसे की दही, पनीर आणि अंडी आणि मांस हे सुद्धा प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. खालीलपैकी प्रथिनयुक्त पदार्थ ओळखा असा प्रश्न हमखास विचारला जातो. चला आता अशा घटकांबद्दल बोलूया जे आपल्याला लागतात तर अगदी कमी प्रमाणात, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. ते म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे. एक प्रकारे हे आपल्या शरीराचे सैनिकच आहेत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जीवनसत्वे आणि खनिजे शरीराला खूप कमी प्रमाणात लागतात, पण त्यांची गरज कशासाठी आहे? तर रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी. त्यामुळे त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. इथे मुख्य जीवनसत्व आणि त्यांचं महत्त्व दिलं आहे. उदाहरणार्थ अ, ब, क जीवनसत्व रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ड जीवनसत्वामुळे हाडं मजबूत होतात. आता एक खास टिप लक्षात ठेवा. जीवनसत्व अ, ड, ई आणि के हे स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळतात, तर ब आणि क हे पाण्यात विरघळतात. यावर हमखास प्रश्न येतो, जसं की जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता आजार होतो किंवा स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्व कोणते? आता बघूया खनिजांबद्दल. लोह म्हणजे आयर्न हे आपल्या रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि कॅल्शियम ते हाडांच्या मजबूतीसाठी लागतं. परीक्षेमध्ये सरळ प्रश्न येऊ शकतो, रक्तातील ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे? आणि आपलं उत्तर असेल लोह. सोपं आहे ना? चला तर आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करूया. परीक्षेच्या आधी ही रॅपिड फायर रिव्हिजन खूप कामाला येईल. हे मुद्दे तर लक्षात ठेवायचेच आहेत. स्निग्ध पदार्थ 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. मुख्य काम आहे ऊर्जा देणं. 2. ओळखायचं कसं? कागद अर्धपारदर्शक होतो. आणि 3. उष्णतारोधन आणि शरीराला आकार देणं. झालं. आता प्रथिने 2 मुख्य गोष्टी. 1. त्यांचं काम आहे शरीराची बांधणी आणि झीज भरून काढणं. 2. स्रोत कोणते? तर सगळ्या डाळी, दुधाचे पदार्थ, अंडी आणि मांस. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि शेवटचं जीवनसत्वे आणि खनिजे 3 मुद्दे. त्यांचं मुख्य काम आहे रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातल्या क्रिया सुरळीत ठेवणं. त्यांची गरज अगदी कमी प्रमाणात असते आणि जर त्यांची कमतरता झाली तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या सगळ्या मूलभूत गोष्टी समजून घेणं हे फक्त टेट परीक्षा पास होण्यापुरतं मर्यादित नाहीये. हे एक प्रभावी शिक्षक बनण्याच्या दिशेने टाकलेले तुमचं पहिलं पाऊल आहे. कारण एक चांगला शिक्षक होण्यासाठी आधी एक चांगला विद्यार्थी असावा लागतं. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या वर्गातल्याच वस्तू वापरून मुलांना संतुलित आहाराचं महत्त्व कसं समजावून सांगाल यावर नक्की विचार करा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.